नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण करणार आहोत वाटाण्याची काळ्या मसाल्याची भाजी। हे आपले वाळलेले वाटाणे भिजवून करणार आहोत आपण भाजी। हे वाटाणे भिजवून घेतले, तिथं मी 5-6 तास भिजवलेले वाटाणे आहेत हे। आता हे आपण शिजवून घेऊ। आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकले, थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकू आणि याला 3 शिट्ट्या करून घेऊ आपण कुकरला। खूप जास्त पण शिजवायचे नाही, 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजतात वाटाणे। आता याला कुकरमध्ये ठेवून 3 शिट्ट्या करून घेऊ। खूप जास्त जर शिजवले तर गाळ होतो पूर्ण वाटाण्यांचा। आपले वाटाणे शिजतात तोपर्यंत आपण कांदा भाजून घेऊ। त्यासाठी कांदा असा चिरून घेतलाय आणि त्याचं वरचं साल काढून घेऊ आपण। वरचं टर्पल काढून कांदे भाजायच्या जाळीवर असं ठेवून भाजून घेऊ कांदे। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत मी। ते दोन्ही व्यवस्थित भाजून घेऊ काळे होईपर्यंत। आता इथे कांदा आपला भाजून झालाय। आता आपण मसाला भाजून घेऊ। त्यासाठी गॅसवर एक तवा गरम करायला ठेवलाय, त्याच्यावर अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकू आणि थोडंसं तेल टाकून खोबरं भाजून घेऊ। आता इथे खोबरं झालंय आपलं भाजून, खोबरं काढून घेऊ। आता हिरव्या मिरच्या टाकू तव्यावर। इथे 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी। आपण काही मसाले घालणार आहे त्यामुळे थोड्याच मिरच्या घातल्यात। थोडंसं तेल टाकून मिरच्या पण चांगल्या भाजून घेऊ। सगळी पण भाजून घेऊ मिरच्या। तर इथे मिरच्या पण भाजून झाल्यात, त्या पण काढून घेऊ खोबऱ्यावरच। आणि आपण भाजून घेतलेला कांदा आता तव्यावर टाकून थोडासा परतून घेऊ। असं दाबून फोडून घ्यायचा कांदा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्याच्यावर तेल टाकू थोडंसं। आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालू, अर्धा चमचा हळद घातली। अशी हळद कांद्यावर घातली की भाजीला कलर छान येतो। थोड्या वेळ परतलं, याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालू। कोथिंबीर असा देठाचे भाग घातला मी काड्या, त्याशी याच्यामध्ये थोड्याशा भाजल्यासारख्या होतील गरम कांद्यासोबत। त्याच्यात लसणाच्या 10-12 पाकळ्या टाकू आणि थोडंसं आलं टाकू। आणि याला परतून घेऊ एकदा। तवा गरम आहे आपला, फक्त गॅस बंद केलेला आहे। याला थोड्या वेळ तव्यावर असंच राहू देऊन मग काढून घेऊ। सगळा मसाला एकत्रच काढलाय। आता मसाला थंड करून घेऊ आपण। सगळा मसाला थंड झाल्यावर बारीक वाटून घेऊ। तोपर्यंत इकडे आपला कुकर पण 3 शिट्ट्या झाल्यात आणि हवा पण निघाली सगळी। आपला वाटाणा पण एकदम व्यवस्थित शिजलाय। खूप जास्त शिट्ट्या केल्या तर पूर्ण गाळ होतो वाटाण्याचा। 4-5 शिट्ट्या जर झाल्या तर। आपला मसाला पण तोपर्यंत थंड झालाय, तो एक मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। आधी एवढाच मसाला आपण एकदा फिरवून घेऊ थोडासा, म्हणजे कमी होईल तो।
थोडासा फिरवून घेतला इथे मसाला. आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेले वाटाणे टाकू अर्धा चमचा. थोडेसे वाटाणे टाकले इथं शिजवून घेतलेले आणि थोडेसे फुटाणे टाकू. याने आपल्या भाजीला घट्टपणा येतो आणि चव पण छान लागते. आता याला बारीक वाटून घेऊ. आता इथे वाटून झाला आपला मसाला. मस्त असा बारीक झाला आहे मसाला. आता गॅसवर एक कढई ठेवू. कढई गरम झाली की त्याच्यात तेल टाकू. तेल गरम झालंय थोडंसं. त्यात मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की त्यात कढीपत्त्याची 7-8 पानं टाकू. कांदा लसूण मसाला टाकला 1 चमचा. हळद एकदम थोडीशी घातली कारण आपण वाटाणे शिजायला पण हळद घातली आणि कांदा भाजायला पण, त्यामुळे हळद एकदम कमी घातली. 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आणि 2 चमचे काळा घरी दळलेला मसाला असतो आपला, तो घातलाय काळा मसाला. त्याला थोडंसं परतून घेऊ आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू. ते सगळं एकजीव करून घेतलं, परतून घेतलं की त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊ. मसाला टाकून 2-3 मिनिट याला परतून घेऊ. आता इथे 2-3 मिनिट परतून घेतलाय मसाला. आता याच्यामध्ये शिजवून घेतलेले वाटाणे पाण्यासह टाकू. आणि याला मिक्स करून घेऊ. आणि घट्ट वाटतंय अजून खूप. याच्यामध्ये आणखी पाणी घालू. याला चांगलं मिक्स करून घेऊ. तुम्हाला जसं घट्ट पातळ पाहिजे तसं करून घ्या. आणि सगळ्यात शेवटी याच्यात मीठ घालू. आपण वाटाणे शिजताना पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे त्या अंदाजानुसारच मीठ टाका. आता याला उकळी येऊ देऊ. मस्त उकळी आली की आपली भाजी तयार झाली. आता इथे उकळी यायला लागली भाजीला आपल्या. मस्त अशी खळखळून उकळी आली आता. मस्त अशी गावरान वाटाण्याची काळ्या मसाल्याची भाजी आपली तयार झालेली इथं. या पद्धतीने तुम्ही पण एकदा वाटाण्याची भाजी करून बघा. एकदम गावरान चवीची वाटाण्याची काळ्या मसाल्याची भाजी तयार आहे आपली इथे आता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.